मित्रांनो, आपण आता बघूयात व्यंजन संधी. व्यंजन संधी कशाला म्हणायचं? जवळजवळ येणाऱ्या वर्णांमध्ये पहिला वर्ण व्यंजन असेल व दुसरा वर्ण व्यंजन किंवा स्वर असेल तर त्या दोन वर्णांच्या होणाऱ्या संधीस व्यंजन संधी म्हणतात. ह्यात एक लक्षात घ्या, पहिला वर्ण हा व्यंजनच पाहिजे. संधी दोन अक्षरांचा होतो, त्यातलं पहिलं अक्षर हे व्यंजनच पाहिजे. दुसरं काही चालतंय, व्यंजन चालतंय, स्वर चालतंय, पण पहिलं अक्षर जर व्यंजन असेल तर त्या संधी प्रकाराला व्यंजन संधी असं म्हणतात. आता यातले दोन नियम आज आपण शिकणार आहोत. पहिला नियम आहे प्रथम रूप संधी आणि दुसरा आहे तृतीय रूप संधी. आता असं का म्हटलंय? प्रथम रूप संधी आणि तृतीय रूप संधी असं का म्हटलंय ते आपण समजून घेऊया. मित्रांनो, यासाठी आपण पुन्हा एकदा वर्णमालेकडे जाऊया. वर्णमालेमध्ये मुख्य 5 गट जे आहेत त्यांना आपण 5 वर्ग असं म्हणतो. क वर्ग, च वर्ग, ट वर्ग, त वर्ग आणि प वर्ग. आता या प्रत्येक गटात 5-5 अक्षर असतात. क ख ग घ ङ. म्हणजे आता हे शेवटचं जे असतं 5वं अक्षर ते काय असतं? अनुनासिक असतं. ते मी इथं लिहिलेलं नाही, कारण या नियमांमध्ये अनुनासिकाचा उपयोग नाही. अनुनासिकांसाठी हा नियम नाही लागू होत. बघा, मी पहिल्या 5ही गटातली पहिली 4-4 अक्षर घेतलीत. 5वं अक्षर अनुनासिक वगळलंय. पहिल्या शब्दाचे शेवटचे अक्षर अनुनासिकाखेरीज कोणतेही अक्षर असले पाहिजे. बघा, पहिला शब्द जो आहे त्यात काय पाहिजे? तर अनुनासिकाखेरीज कोणतंही अक्षर चालते. म्हणजे ही जे 5-20 अक्षरं जी आहेत ती पहिल्या शब्दाच्या शेवटी चालतात. पण दुसरा जो शब्द आहे ना, संधी होणारा दुसरा शब्द, तो त्याचं पहिलं अक्षर कठोर आहे की मृदू आहे त्याच्यावरून ह्या आधीच्या अक्षराबद्दल काय येतं ते ठरतं. बघा, आता आपण प्रथम रूप संधीसाठीचा नियम आधी बघू, मग तृतीय रूप संधीसाठीचा नियम बघू. तुम्हाला माहिती आहे, ह्या गटांमधली पहिली 2 अक्षरं जी असतात त्यांना कठोर वर्ण म्हणतात. दुसरी 2 अक्षरं जी असतात त्यांना मृदू वर्ण म्हणतात. आणि 5वं अक्षर हे अनुनासिक असतं. आपण ते अनुनासिक सध्या विचारात घेत नाही. आपण फक्त कठोर वर्ण आणि मृदू वर्ण एवढंच बघूयात. जर ह्या कोणत्याही अक्षरापुढं, ही जी 20 अक्षरं दिसत आहेत ना, ह्या कोणत्याही अक्षरापुढं जर कठोर वर्ण आला तर त्या अक्षराच्या गटातलं पहिलं अक्षर त्याच्याऐवजी येतं. बघा, दुसरं समोरच्या शब्दाचं पहिलं अक्षर जर कठोर असेल तर ही अक्षरं काय करतात? त्यांच्या गटातलं पहिलं अक्षर घेतात. आता हा कठोर वर्णांचाच गट आहे, म्हणजे त्यातली पहिली अक्षरं ही कठोरच आहेत. जर पुढचं अक्षर जर कठोर आलं तर आधीच्या अक्षराच्या गटातलं पहिलं अक्षर घ्यावं, म्हणजे प्रथम रूप संधी होईल. जर पुढचा शब्द त्याचं पहिलं अक्षर मृदू असेल तर आधीच्या शब्दाचं जे काही अक्षर आहे त्याच्या गटातलं तिसरं अक्षर घ्यावं. म्हणून त्यावेळी म्हणायचं तृतीय रूप संधी. प्रथम रूप संधी, तृतीय रूप संधी. जर समोरचा शब्द त्याची सुरुवात कठोर वर्णानं होत असेल
तर आधीच्या अक्षराबद्दल त्याच्या गटातलं पहिलं अक्षर म्हणजे कठोरच येतं. थोडक्यात काय, पुढं कठोर असेल तर आधीचं पण कठोर होतं. पुढचा वर्ण मृदू असेल तर आधीचा वर्ण पण मृदू होतो. म्हणजे नेमकं काय ते तुम्हाला मी आणखीन स्पष्ट करून सांगतो. हे बघा, समजा आपण आता पहिला शब्द आणि दुसरा शब्द असा, आणि त्यांच्यातला आता पहिल्या शब्दाचं शेवटचं अक्षर घ्यायचं असतं ना. समजा इथं ग हे अक्षर आहे, धरून चाला. इथं पहिल्या शब्दाचं शेवटचं अक्षर ग असेल. यापैकी कोणतं पण चालतं, कठोर पण चालतं, मृदू पण चालतं. पहिल्या शब्दातलं शेवटचं अक्षर कठोर मृदू यापैकी कोणीही चालतं, फक्त अनुनासिक नाही चालत. दुसऱ्या शब्दाचं पहिलं अक्षर मात्र कठोर असलं पाहिजे. समजा यातलं थ घेतलं. आता आपलं पहिलं अक्षर काय आहे, ग. पुढचं अक्षर काय आहे, थ. हे थ कठोर आहे का मृदू आहे हे ओळखायचं. कसलं आहे, कठोर आहे. जर हे कठोर असेल तर हे अक्षर काय करतं, याच्या गटातल्या कठोर वर्णाला पुढं ढकलतं. आता ग कोणत्या गटात आहे, या गटात आहे. याच्यात कोण कोण आहे कठोर, क आणि ख. पण यात क हे पुढं येतं, म्हणजे ह्या ग च्या ऐवजी क हा वर्ण येतो आणि तो या पुढच्या अक्षरामध्ये मिसळतो. समजा पहिल्या शब्दाच्या शेवटचं अक्षर ढ आहे असं धरून चला, ढ. आणि पुढचं अक्षर हे समजा ब आहे. आता पुढचं अक्षर कोणत्या प्रकारचं आहे बघायचं. इथं बघा ब इथं आहे. ब हे मृदू अक्षर आहे. जर पुढच्या शब्दाचं पहिलं अक्षर मृदू असेल तर काय होतं, आधीच्या गटातलं जे अक्षर आहे, पहिल्या शब्दाचं शेवटचं अक्षर, ते त्याच्या गटातल्या मृदू अक्षराला पुढं ढकलतं. आता यात ढ आणि ड हे दोन्ही मृदूच आहेत, पण यात प्राधान्य तिसऱ्या अक्षराला दिलं जातं. म्हणजे इथं ढच्या ऐवजी ड होईल. कळतंय का. पहिला वर्ण कधी येतो, पुढचं अक्षर कठोर असेल तर. आणि तिसरा वर्ण कधी येतो, पुढचं अक्षर मृदू असेल तर. पहिला वर्ण म्हणजे ते कठोरच असतं आणि तिसरा वर्ण हा मृदू असतो. पुढचं अक्षर जर कठोर असेल तर मागचं पण कठोर होतं. पुढचं अक्षर जर मृदू असेल तर मागचं पण मृदू होतं. असा हा नियम आहे. बघा, उदाहरणं आपण डिस्कस करताना हे आणखीन लक्षात येईल. आता उदाहरणामध्ये बघा, पहिला शब्द आहे शरद आणि दुसरा आहे काल. शरद कालमध्ये पहिल्या शब्दाचा शेवटचा वर्ण द कुठं आहे बघा, द हा इथं आहे. हा कठोर आहे का मृदू आहे, हा मृदू आहे. हा कोणताही चालतो, कठोर असो मृदू असो चालतो, पण पुढचा वर्ण कोणता आहे ते बघायचं. पुढं आहे क. आता क हे कोणत्या गटात आहे, कठोर आहे. मग काय होईल, हा मृदू आहे आणि हा कठोर आहे. हा काय करतो, मग आपल्या गटातल्या कठोरला घेऊन येतो. पुढचा वर्ण कठोर असेल तर हा आधीचा वर्ण काय करेल, त्याच्या गटातला कठोर वर्ण, ते पण कोणता, पहिला 1 नंबरचा. मग या द चा गट कोणता आहे, त थ द ध न. याच्या गटातलं पहिलं अक्षर त, याच्या गटातलं त हे कठोर वर्ण आहे. पुढं कठोर आलं म्हणून हे इथं पण कठोर होतं. म्हणजे कसं होईल बरं, शरत असं होईल आणि पुढं काल, आणि दोन्हीचं मिळून होईल शरत काल. दुसरं उदाहरण बघा. यामध्ये
पहिल्या शब्दाचं शेवटचं अक्षर काय आहे? क. कुठं आहे बरं हे क? या ठिकाणी आहे. हे क कठोर आहे. पण पुढचं अक्षर कोणतं आहे? ई. ई हा स्वर आहे. स्वर हा मृदू वर्ण असतो, लक्षात ठेवा. सगळे स्वर हे मृदू असतात. मग आता हा कठोर आहे, पण पुढं कोण आहे? मृदू. मग समोर जर मृदू वर्ण असेल तर हा काय करतो? आपल्या गटातला मृदू वर्ण आणतो. आणि मृदू वर्ण कोणते असतात? तिसऱ्या आणि चौथ्या नंबरचे. पण त्यातला तिसरा वर्ण याच्या जागी येत असतो, म्हणून म्हणायचं तृतीय रूप संधी. मग याच्या गटातला तिसरा वर्ण कुठला आहे? ग. मग इथं काय होईल? वाघ. आणि हे पुढं ईश तसंच राहील. आता ग आणि ई यांचा संधी होऊन काय होईल? वागीश. समजतंय का बघा. आता आपण पुस्तकातली उदाहरणं बघूयात. वाक्पती हा शब्द कसा तयार झाला बघा. याचा विग्रह आहे वाक अधिक पती. इथं पहिलं अक्षर आहे पहिल्या शब्दाचं शेवटचं अक्षर आहे क आणि पुढचं अक्षर आहे प. आता प हे अक्षर कसं आहे? कठोर. क हे अक्षर कसं आहे? कठोर. मग क हे कठोर आहे आणि प पण कठोर आहे. लक्षात घ्या बरं का. कठोर वर्ण जर समोर आला तर आधीच्या गटातलं पहिलं अक्षर येतं. आता क च्या गटातलं पहिलं अक्षर कच आहे की हो. त्यामुळं हे क तसंच राहील, प तसंच राहील आणि दोघांचा संधी प आणि शब्द बनेल वाक्पती. म्हणजे गंमत लक्षात आली का? इथं क आणि प दोघंही तसेच राहिलेत का? पुढं कठोर आहे, हा पण कठोर आहे आणि त्यातल्या त्यात त्याच्या गटातला पहिला, त्यामुळं हाच सामोरं जाणार आहे ह्या कठोर वर्णाला. समजते का? आता पुढं बघूयात. वाक अधिक ताडन. आता ताडनमध्ये पण त हा कठोर वर्ण आहे, क हा पण कठोर वर्ण आहे आणि कठोर वर्ण असून याच्या गटातला पहिला, बघा बरं का, पहिला वर्ण इथं येत असतो आणि हाच पहिला आहे. त्यामुळे इथं वाक ताडन काय होईल? वाकताडन. क आणि त मिसळलं जाईल. पुढं क्षुध अधिक पिपासा. इथं नीट बघा. ध आहे हे. ध चा गट कोणता हो? त थ द ध. म्हणजे ध हे पहिलं अक्षर नाही. पुढचं अक्षर काय आहे? प. प हे कठोर वर्ण आहे. प चा कठोर वर्ण जर असेल तर हा पण काय करेल? याच्या गटातला कठोर वर्ण आणेल. हा कठोर आहे म्हणून याच्या गटातला कठोर म्हणजे 1 नंबरचा. याचा गट कोणता? त थ द ध न. मग याच्याऐवजी कोण येईल? त येईल. पहिलं अक्षर लक्षात येते का बघा. ध च्या जागी त येईल. म्हणून हे बघा, ध आणि प च होतं त आणि प आणि त आणि प मिसळून प होतं. क्षुत पिपासा. हे बघा, हा शब्द बनेल. पुढं विपद अधिक काल. आता क हे पहिलं अक्षर आहे म्हणजे कठोर आहे. द हे त थ द ध तिसरं अक्षर आहे म्हणजे हे मृदू आहे. मृदूच्या पुढं कठोर आलं की हे याच्या गटातल्या कठोरला घेऊन येतं, म्हणजे पहिलं अक्षर घेऊन येतं. याच्या गटातलं पहिलं अक्षर द च्या गटातलं पहिलं अक्षर कोणतं? त. म्हणून हे होईल विपत्काल. हे बघा, विपत्काल. त्यानंतर पुढं षड अधिक शास्त्र. षडशास्त्र. हा ड कुठं आहे बरं? ट ठ ड ढ म्हणजे ट च्या गटातलं तिसरं अक्षर आहे. पुढचा हा श हा वर्ण जो आहे हा कठोरमध्ये मोडतो बरं का. जर हा कठोर असेल तर आधीचा पण कठोर होईल. मग हा याच्या गटातलं
पहिलं अक्षर घेऊन येतो. याच्या गटातलं पहिलं अक्षर म्हणजे ट, म्हणून हे होईल षटशास्त्र. हे बघा, षटशास्त्र. त्यानंतर पृथक्करण. आता इथं पण क आहे, इथं पण क आहे. हा जो क आहे हा कठोर आहे, हा क पण कठोर आहे. कठोरला कठोर. या गटातलं पहिलं अक्षर क हेच आहे, म्हणून क ला क तसंच राहतं आणि शब्द बनतो पृथक्करण. लक्षात आलं का? आता पुढची उदाहरणं बघूया. तृतीय रूप संधीची आहेत. इथं वाक अधिक ईश आहे. पुढचा जो वर्ण आहे हा स्वर आहे. स्वर आहे म्हणजे मृदू वर्ण आहे. हा आपण घेतलाय सुरुवातीला. वाक अधिक ईश मृदू वर्ण असेल तर याच्या गटातलं तिसरं अक्षर येतं. याच्या गटातलं तिसरं अक्षर हे मृदूच असतं, लक्षात घ्या. तिसरं आणि चौथं अक्षर मृदू असतं, त्यातलं तिसरं घ्यायचं आपण. समोर जर मृदू वर्ण दिसला तर अलीकडचा पण त्याच्या गटातला पहिला मृदू म्हणजे कितवा? 3 नंबरचा अक्षर येतं. क च्या जागी काय होईल? ग. क ख ग, वागीश होईल. आता इथं वाक अधिक बाण, यात काय होईल? ब कसलं अक्षर आहे ते आधी बघू. ब, प फ ब म्हणजे हे तिसऱ्या नंबरचं आहे. तिसरं आणि चौथं अक्षर हे मृदू असतं. हे जर मृदू असेल तर अलीकडच्या वर्णाचं पण मृदू अक्षर होतं. त्याच्या गटातलं वाकचं काय होईल? कचं ग होईल. क ख ग हे याच्या गटातलं तिसरं घेतं. मग काय होईल? ग आल्यावर वाघबाण हा शब्द होईल. त्यानंतर दिक अधिक विजय या शब्दाचं कसं होतंय बघा. व हा वर्ण कसा आहे? मृदू आहे. तुम्ही कठोर मृदूची यादी मी अगदी सुरुवातीला वर्णविचार शिकवलेलं आहे, त्यामध्ये बघू शकता. व हा मृदू वर्ण आहे म्हणून क त्याच्या गटातला मृदू वर्ण घेतो. म्हणजे क च्या जागी कोण येईल? क ख ग, तिसरं अक्षर येईल, ग होईल आणि तो याच्यात मिसळेल. दिग अधिक विजय, दिग्विजय हा शब्द तयार होईल. त्यानंतर अप अधिक ज. आता ज बघा, आपल्या पहिल्या 5 गटात आहे का? च छ ज. ज तिसऱ्या नंबरचा आहे म्हणजे मृदू आहे. मग त्याच्या आधीचा जो वर्ण आहे तो त्याच्या गटातलं तिसरं अक्षर म्हणजे मृदू अक्षर आणतो. हा मृदू आहे ना, मग हा पण त्याच्या गटातला मृदू वर्ण घेऊन येतो संधी करण्यासाठी. मग ह्याच्यातलं कोण आहे? प फ ब. ब हे तिसरं अक्षर आहे म्हणून ब अधिक ज, ब्ज. अबच्या ऐवजी अब होणार, अब्ज. हे बघा, अब्ज. त्यानंतर पुढचं उदाहरण आहे षट अधिक आनन. आता हे आ जे आहे, मगाशी सांगितलं सगळे स्वर हे मृदू असतात. हा मृदू आहे म्हणून हा काय करेल? त्याच्या गटातलं मृदू अक्षर घेऊन येईल. ट ठ ड म्हणजे इथं येईल ड. षड, षड आनन म्हणजे षडानन होईल. त्यानंतर सत अधिक आचार. इथं काय होईल? हा आहे मृदू वर्ण, त काय करेल? त्याच्या गटातलं मृदू वर्ण आणेल, त थ द म्हणून इथं होईल द. सद अधिक आचार होईल सदाचार. हे बघा. भगवत अधिक गीता, इथं पण तच द होईल, भगवद गीता. कळतंय का?